मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा नांदेड मार्गावर शनिवारी दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली। वर्धा इथून नांदेडकडे निघालेल्या मिनी ट्रॅव्हलर बसला अचानक आग लागली आणि 17 प्रवाशांचा जीव टांगणीला लागला। या मिनी ट्रॅव्हल्समध्ये 17 प्रवासी होते। सुदैवानं या प्रवाशांचे जीव थोडक्यात बचावले, पण काही क्षणांचा उशीर झाला असता तर होत्याचं नव्हतं झालं असतं। नेमकं घडलं काय, बसला आग नेमकी लागली कशी, जाणून घेऊ। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना यवतमाळ शहराजवळील भारी विमानतळ परिसरात घडली। प्रवासी वेलनेस शिबिरासाठी नांदेडकडे जात होते। या वाहनात 2 लहान मुलं, 3 महिला आणि 12 प्रवाशांचा समावेश होता। प्रवास सुरळीत सुरू होता, मात्र अचानक वाहनातून धूर निघायला लागला आणि काही क्षणांमध्येच आगीनं विक्राळ असं रूप धारण केलं। प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आणि चालकाच्या प्रसंगवदनामुळे सर्व प्रवासी तात्काळ या मिनी ट्रॅव्हल्स बाहेर उतरले। काही प्रवाशांनी सांगितलं की आग इतक्या वेगाने पसरत होती की आम्हाला काहीच समजलं नाही। काही सेकंदात संपूर्ण वाहन अख्खं ज्वाळांनी वेढलं गेलं। घटनेची माहिती मिळताच यवतमाळ अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत ट्रॅव्हलर पूर्णपणे जळून खाक झाली होती। या घटनेमुळे रस्त्यावरची वाहतूक सुद्धा काही काळ विस्कळीत झाली होती। वाहनाच्या इंजिनमध्ये बिघाड किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय, मात्र आगीचं नेमकं कारण काय होतं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। पोलीस आणि संबंधित यंत्रणा पुढील तपास करतायत। या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।